दारुड्या बापाला बघायचं व्यसन लागलं होतं, त्यामुळे त्याने पोटच्या 12 वर्षाच्या मुलीला जंगलात नेलं आणि पुढे जे घडलं ते भयानक होतं. काय आहे प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 7 जून रोजी आरोपीच्या 12 वर्षाच्या मुलीला महबूबाबादला परतायचं होतं. यानंतर तिच्या वडिलांनी सकाळी 10 वाजता एका किराणा दुकानातून तिला उचलून घेतलं. तिच्या आईकडे घेऊन जात असल्याचं त्यांनी सांगितलं. आरोपी CCTVमध्ये एका निर्जन स्थळी गाडी पार्क करताना दिसत असून मुलीला जंगलात घेऊन जात असल्याचं दिसलं. त्याने आपल्याच मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे. पॉईंटचं व्यसन लागलेल्या आरोपीला त्याच्या मुलीसोबतच शरीर संबंध ठेवायचे होते. मात्र मुलीने आरडाओरडा करत आईला सांगेन अशी धमकी दिली. त्यामुळे आरोपी बापाने मुलीला जमिनीवर ढकललं आणि त्यात ती गंभीर जखमी झाली. रक्तस्राव होत असतानाच आरोपीने तिला दगडाने मारहाण केली आणि तिथेच तिने जीव सोडला. काही वेळाने आरोपीने मुलीचा मृत्यू झाला की नाही याची खात्री केली. त्यानंतर तो घरी परतला. कपडे बदलल्यानंतर त्याने पत्नीला मुलगी बेपत्ता असल्याचं सांगितलं. त्या दिवशी पोलिसात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांना 13 जूनला मियापूरच्या जंगलात एक कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर CCTV फुटेज चेक केलं. त्यात आरोपी मुलीला घेऊन जंगलात गेल्याचं आणि परत एकट्याच आल्याचं दिसलं. चौकशी केली असता त्याने मुलीची हत्या केल्याचं कबूल केलं.